नमस्कार मंडळी. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि तुम्हा सगळ्यांना बघायचं होतं की काव्या सीनसाठी कशी तयार होते. सो मी आता ज्ञानदाच्या मेकअप रूममध्ये आणि आपण बघणार आहोत काव्या सीनसाठी कशी तयार होते. खरं तर 8:30चा कॉल टाईम आहे आणि सकाळी सकाळी घाई असते सेटवर खूप. तर कामाला लागलेली आहे ऑलरेडी ज्ञानदा. हाय ज्ञानदा, कशी आहेस? मस्त मस्त. सो आल्या आल्या पहिली गोष्ट म्हणजे मेकअपला बसणे है ना. सो स्वतःचा मेकअप स्वतः रोज करतेस? हो हो, माझा मेकअप मी स्वतःच रोज करते. आता मला मजा यायला लागली आहे माझा मेकअप करायला. सो आम्हाला तुझी म्हणजे मेकअप बॉक्सची टूर करवच. कसं काय मेकअप तुझं रुटीन असतं आणि काय हे प्रेक्षकांना बघायची उत्सुकता आहे. सो तू मेकअप करता करता आमच्याशी गप्पा मार है ना. सो काय आल्या आल्या काय रिच्युअल असतं सेटवर? ॲक्च्युली रिच्युअल म्हणशील तर माझं आणि मृणालचं म्हणजे नंदिनी ताईचं आणि काव्याचं रिच्युअल दोघींचंही सेम आहे. आम्ही आल्या आल्या सगळ्यात आधी चहा पितो. आज थोडी घाई आहे त्याच्यामुळे मी लगेच मेकअपलाच बसली आहे, पण येईल चहा लवकरच. पण ते आमचं रिच्युअल आहे, ते आमचा एक ठरलेला कार्यक्रम आहे की आल्या आल्या पहिलं काय तर दादा चहा घेऊन या आणि मग एक घोटभर चहा घशात गेला की मग एक पेट्रोल गाडीत टाकल्यासारखा आमचा दिवस सुरू होतो. हे आमचं रिच्युअल आहे माझं आणि मृणालचं. बरं, मी ना कमेंट्स बघत असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मुली कॉम्प्लिमेंट देतात की तुझी स्किन इतकी फ्लॉलेस कशी आहे. सो त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. म्हणजे आपण स्किन केअर जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच खायलाही हेल्दी लागतं. सो किती काळजी घेते स्किनची आणि कशी घेतेस? काळजी घ्यायला तर लागतेच ना, कारण प्रत्येक बिझनेसचं कॅपिटल जसं जे असतं ते हे आमच्या बिझनेसचं कॅपिटल आहे, ॲसेट आहे. त्यामुळे काळजी तर घ्यायला लागते. पण मी फार काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत नाही. पाणी भरपूर पिते आणि जितके कमीत कमी प्रॉडक्ट्स मला वापरता येतील तितके कमीत कमी प्रॉडक्ट्स वापरायचा माझा प्रयत्न असतो. सो मेकअपसाठी तू काय काय वापरतेस? आता बेस तुझा झालेला ऑलरेडी, फाउंडेशन? हो हो, बेस माझा झालेला आहे. आता जरासा कटिंग, जरासा ब्लश, हलका हलका. काव्य अशी रेडी होते, पण ज्ञानदाला मुळात मेकअप जास्त आवडतो का? मला मेकअप नाही आवडत जास्त, पण असंही काव्याचा मेकअप पण काही फार हेवी नसतो. हां, नो मेकअपच असतो. आणि मला असं काजळ लावलं, लिप बाम, थोडीशी लिपस्टिक वगैरे की मी रेडी, अशी मला रेडी व्हायला आवडतं मला. पण 5 मिनिटात जर रेडी व्हायचं असेल किंवा 10 मिनिटात, तर काय प्रोडक्ट्स तू वापरशील? हाही मेकअप माझा 10 मिनिटात होतो खरं तर. पण काजळ मस्ट आहे. आयब्रो फिलर, कारण आयब्रोज फ्रेम केले की अख्खा चेहरा एक छान फ्रेम केल्यासारखा दिसतो. आणि गुड लिपस्टिक किंवा लिप बाम तर कॉन्स्टंटच आहे. लिप बाम स्किन केअरचाच भाग आहे, पण मेकअप थ्रू रेडी व्हायचं म्हटलंस तर मग लिपस्टिक. आणि न्यूडच मला असं वाटतं की तू प्रेफर करतेस नेहमी? हो हो, डेफिनेटली. मला स्वतःलाही म्हणजे ज्ञानदालाही न्यूड शेड्सच जास्त आवडतात आणि काव्यासाठीही मी सगळ्या न्यूड शेड्सच वापरते, कारण अकॉर्डिंग टू द मूड आत्ता त्या शेड्सच चांगल्या दिसतात. सो येस, मला असं वाटतं की सीनसाठी आता जायचं आहे, पण आपण ती कशी रेडी होते हे आपल्याला स्टेप बाय स्टेप दिसेलच. सो कॅरी ऑन आणि आम्हाला फक्त सांगत जा की तू काय काय लावतेस, ठीक आहे, मध्ये मध्ये. येस. सो आता बेस झालेला आहे, कटिंग झालं आहे, ब्लश लावला आहे. आता आपण आय मेकअपकडे जाऊया. हा आहे माझा फेवरेट पार्ट, आयब्रोज फिल करणे. कारण मला असं वाटतं की आपण आयब्रोजना आपल्या छान शेप दिला किंवा त्या छान फिल केल्या तर अख्ख्या चेहऱ्याची फ्रेमच खूप सुंदर दिसते. सो
सो हा माझा फेवरेट पार्ट आहे. आणि कुठल्याही इव्हेंटला गेले, कुठेही गेले आणि माझं मेकअप दुसरं कुणीही करत असेल तर माझे आयब्रोज मीच करते. ते मला जरा सवयीचं झालं आहे आणि माझा तो एक कम्फर्ट आहे की आयब्रोज तो मीही करून घे. आणि मला ते आवडतंही करायला, कारण मला असं वाटतं की ते प्रत्येक कॅरेक्टरसाठी आपण एक वेगळी डेफिनेशन आपल्या चेहऱ्याला फक्त आयब्रोजनेही देऊ शकतो, असं माझं मत आहे. त्यामुळे मला आयब्रोज हा प्रकारच फार आवडतो. करायचं आहे जे करायला मी रोज म्हणालात तर रोज मी कंटाळा करू शकते, पण करना तो पडता आहे. कारण रोज मला भीती वाटते लायनर करायची. कारण एव्हरी गर्ल कॅन रिलेट टू दिस की लायनर कधीही परफेक्ट येऊच शकत नाही, किंवा ज्या दिवशी लायनर परफेक्ट होईल तो म्हणजे एक विशेष प्रेम आहे देवाचं त्या दिवशी आपल्यावर, असा दिवस असेल तो. अप्पूसाठी सुद्धा मी ॲक्च्युली न्यूड लिपस्टिक्सच वापरायचे आणि काव्यासाठी सुद्धा मी न्यूड आणि ब्राऊन म्हणजे पूर्ण मेकअप आयशॅडोज आणि ही लिपस्टिक्ससुद्धा सगळ्या अशा ब्राऊन शेड्समध्ये आहेत. लास्ट बट नॉट द लीस्ट मस्कारा केलं की आपला अख्खा मेकअप झालेला आहे. डन अँड आय एम रेडी. आता मला चेंज करायचं आहे, माईक लावायचा आहे, स्क्रिप्ट वाचायची आहे, चहा आलेला आहे, चहा प्यायचा आहे की मग मी नेमकं पार्थ देशमुखांबरोबरच सीन करायचं आहे. मला आत्ता दिवसाचा पहिला सीन आणि पार्थ देशमुख माझ्यासाठी बाहेर रेडी आहेत. सो मी ते चिडायच्या आधी पटकन चेंज करते आणि बाहेर त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते आणि तुम्हाला दाखवते काव्याचा पूर्ण लुक. हा लुक ऑब्व्हियसली हा नॉर्मल किंवा नेहमीचा असा लुक नाही आहे घरातला. आम्ही जीवाच्या बर्थडेसाठी पिकनिकला म्हणून बाहेर गेलो होतो, हा तो लुक आहे. अदरवाईज जो नॉर्मल रोजचा लुक असतो त्याच्यामध्ये टिकली असते, एवढाच काय तो फरक आहे. अदरवाईज हाच काय तो मेकअप असतो काव्याचा. अशी काव्या रेडी होते. आता काव्या पटकन चेंज करून येते आणि तुम्हाला भेटते. ज्ञानदामधनं काव्यामध्ये जाते मी. तर अशा प्रकारे चेंज करून मी काव्याच्या लुकमध्ये रेडी झालेले आहे आणि आता मी सीनला चालली आहे. पार्थबरोबर माझा सीन आहे आत्ता आणि माझा चहाही आला आहे. आता एरवी मी चहा पिऊन दिवसाची सुरुवात करते, पण आज थोडीशी गडबड आहे. आज बरेच मोठे मोठे सीनसुद्धा शूट करायचे आहेत आम्हाला. त्याच्यामुळे आत्ता मी सीन शूट करताच मध्ये हळूहळूच चहा पिणार आहे आणि माझ्या दिवसाची पहिल्या सीनची मी सुरुवात करणार आहे. सो हा काव्याचा लूक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. माझं मेकअप रुटीन तुम्हाला कसं वाटलं तेही कळवा. काव्याचा अजून कुठला असा वेगळा छान लूक तुम्हाला बघायला आवडेल आमच्या मालिकेत तेही आम्हाला लिहून कळवा. आणि असंच आमच्या लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेवरती भरभरून प्रेम करत राहा आणि बघत राहा आमची मालिका स्टार प्रवाहवर सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहवर. विसरू नका आणि काव्यावर पण प्रेम करा. बाय बाय.